गाईज, वेलकम टू आवर चॅनल एम 360 डिग्री. मी आकांक्षा ढवळे. इथून मागे आम्ही 2 व्हिडिओ बनवलेत. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एकामध्ये गर्ल्स एज्युकेशन आणि एकामध्ये ब्रांच म्हणजे आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कुठले फॅक्टर कन्सिडर करायचे यावरती व्हिडिओ बनवला आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस हे काय असतं हे समजून घेण्यासाठी बनवत आहोत. आता तर आपण स्टार्टिंगला ऑटोनॉमस म्हणजे काय हे समजून घेऊया. तर ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजे काय असतं की ज्या कॉलेजेसला स्वतःचं डिसिजन घेण्याचा राईट असतो. म्हणजे कसं असतं, इंजिनिअरिंग ही एक अशी फील्ड आहे जी टेक्नॉलॉजीवरती चालते. म्हणजे आता प्रत्येक वेळेस नवीन नवीन टेक्नॉलॉजीज मॉडिफाय होतात. पण ऑटोनॉमस कॉलेजचा सिलेबस असा असतो की स्वतःचा सिलेबस कॉलेज स्वतः डिझाईन करतं. मग आता नवीन टेक्नॉलॉजीज आल्या तर ते त्यांच्या सिलेबसमध्ये तसं मॉडिफिकेशन करतात. आणि युनिव्हर्सिटी कॉलेजेसचं कसं असतं की त्यांचा सिलेबस तो 5 वर्षाला चेंज होतो. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी ज्या आल्या त्या लगेच त्यांच्या सिलेबसमध्ये म्हणजे जनरेट नाही करत, ते त्यांना वेळ लागतो. आणि आता तर तुम्ही बोलता की ऑटोनॉमस नॉन ऑटोनॉमस असं का बनलं, की सगळे कॉलेजेस ऑटोनॉमस का नाही आहेत. आता जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात ते खूप ट्रस्टेड कॉलेजेस असतात. म्हणजे जे कॉलेज आत्ता ऑटोनॉमस आहेत ते काही वर्षांपूर्वी आधी नॉन ऑटोनॉमसच असतात. म्हणजे युनिव्हर्सिटी बेस असतात. पण त्यांचा तेवढा गव्हर्नमेंटचा त्या कॉलेजेसवरती तेवढा ट्रस्ट असतो की त्यांना म्हणजे गव्हर्नमेंटला एवढा त्यांच्यावर ट्रस्ट असतो की हे कॉलेजेस योग्य डिसिजन घेतील. खूप वर्षानंतर मग ते ऑटोनॉमस कॉलेजेस बनतात. आता ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये एक बेनिफिट असतो की सपोज आता तुम्ही एक्झाम दिली आहे आणि तुमचा एखादा सब्जेक्ट बॅक लागलाय तर त्यांचं कसं असतं की 1 महिन्यानंतर त्यांची परत एक्झाम होती आणि तुम्ही ती एक्झाम देऊन परत म्हणजे तुम्ही पास वगैरे होऊ शकता. म्हणजे एटीकेटीचा एवढा काही इश्यू नाही होत. आपण नॉन ऑटोनॉमसकडे जाऊया. नॉन ऑटोनॉमस कॉलेजेस म्हणजे काय असतं की जे कॉलेजेस युनिव्हर्सिटी अंडर येतात. आता युनिव्हर्सिटी बोलायला गेलं तर खूप साऱ्या युनिव्हर्सिटी आहेत. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, शाहू महाराज युनिव्हर्सिटी. आता युनिव्हर्सिटीचं कसं असतं की त्यांचा सिलेबस हे युनिव्हर्सिटी डिसाईड करतं. सिलेबसच फक्त नाही तर कुठले म्हणजे लेक्चर्स, कुठल्या लेक्चरमध्ये किती सिलेबस कव्हर करायचा, त्यांची एक्झामचं सिलेबस म्हणजे एक्झामचे क्वेश्चन पेपर हे युनिव्हर्सिटीकडूनच सेट होतात. आणि ते चेक ही युनिव्हर्सिटीमध्येच होतात. आणि मेन म्हणजे युनिव्हर्सिटीचा जो हे असतं त्याचा पॅटर्न तो मी मागे तुम्हाला सांगितलंच की 5 वर्षानंतर त्यांचा पॅटर्न चेंज होतो. म्हणजे नवीन ज्या टेक्नॉलॉजी आल्या आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये लगेच येत नाहीत, युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये नाही येत लगेच. आणि आता सपोज तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये असाल आणि तुम्ही एखादी एक्झाम दिली आणि तुम्हाला सपोज एखादा सब्जेक्ट बॅक लागला तर त्यांची जी एक्झाम असते री एक्झाम ती 6 महिन्यानंतर असते. म्हणजे तुम्हाला एटीकेटीचा इथं खूप इश्यू होऊ शकतो. पण एवढा इश्यू करून घेण्याची गरज नाहीये की ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस एवढा मोठा काही डिफरन्स नाहीये. ऑटोनॉमस कॉलेजेस जे असतात ना त्यांच्यामध्ये खूप प्रॅक्टिकली शिकवलं जातं. प्रॅक्टिकली म्हणजे त्यांच्याकडं पूर्ण जे सब्जेक्ट असतात ते थेरॉटिकली नसतात. त्यांच्याकडं प्रोजेक्ट्स वगैरे प्रोजेक्ट बेस्ड शिकवलं जातं. आता फीचा इश्यू असू शकतो. जसं की MIT आळंदी कॉलेज ते ऑटोनॉमस आहे पण ते प्रायव्हेट कॉलेज आहे. मग काही प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजेस असतात त्यांच्याकडे स्कॉलरशिपचा इश्यू असतो. म्हणजे ते 100% म्हणजे स्कॉलरशिप प्रोव्हाइड नाही करत. तर आपल्याला कॉलेजची जी फी आहे ती फी पे करायला लागते. आता ह्या फी स्ट्रक्चरवरती आपण इन डिटेल एक नवीन व्हिडिओ बनवू. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण कॉलेजची फी स्ट्रक्चर वगैरे काही इन डिटेलमध्ये समजून सांगू. आता मेन आमचं इंटेन्शन हेच होतं की तुम्हाला ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमसमध्ये डिफरन्स काय हे सांगणं. पण पाहायला गेलं तर एवढा मोठा काही मेजर डिफरन्स नाहीये. पण ऑटोनॉमस मध्ये सपोज तुम्ही जर ऍडमिशन घेत असाल तर ठीकच आहे. पण नॉन ऑटोनॉमस असेल तर तुम्हाला थोडंसं स्ट्रगल करायला लागतं पासिंगसाठी वगैरे. बस एवढंच. थँक्यू.